everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me I Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं नाहीसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता क्लिनिक मग हॉस्पिटल क्लिनिक. सो पूर्ण डे आज बिझी असणार आहे. आज सॅटर्डे आहे पण नाईसाची स्कूल आहे, माझं पण क्लिनिक हॉस्पिटल आहे आणि घरी रचना फुल बिझी असणार आहे कारण रेनोव्हेशनचं काम आहे. सो साफसफाई आणि पूर्ण दिवस थांबायला लागणार तिला. येस, जेवण रेडी झालं आहे, टिफिन नाश्ता रेडी झाला आहे आणि येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस लिव्ह लाफ अँड लव्ह. गुड मॉर्निंग. नाश्ता आहे, पराठा, इथे चिवडा रेडी करते. दमलीस? आता नाही, नंतर ब्रेन होते मी. जेवण पण रेडी. आज आहे चवळीची भाजी. तरी तू पूर्ण दिवस नसतो, सकाळी जातो डायरेक्ट रात्री येतो. असते मी अख्खा दिवस. धूळीत काय ना एवढं नाही आता ते धूळ. चल काळजी घे, सावकाशी. संध्याकाळी मी जाणार आहे. म्हणजे येईल लवकर. फायनली लेफ्ट होम. आता पूर्ण दिवस बिझी. आज क्लिनिक हॉस्पिटल क्लिनिक आणि अजून 1-2 हॉस्पिटल्सला व्हिजिट आहे. परत एकदा तो रुटीन स्टार्ट झालेला आहे. आज काय होणार, आय होप आज काहीतरी छान मला बघायला मिळू दे घरात, कारण 3-4 दिवसांपासून तेच चालेल नुसतं असं काय असतायत. असं बोर व्हायला लागलं मला. आय वॉन्ट टू सी की आम्ही जे प्लॅन केलं ते एक्झिक्यूट होतं आणि ते छान असं दिसतंय. आय नो इट टेक्स टाईम, पण ठीक आहे. सो आता फक्त ॲक्च्युली ह्या टायमाला सगळे ते लोक येतात, पण आय डोंट नो का नाही आलेत ते. तोपर्यंत मी किचनमधलं काही नाही आहे वाइंड अप करून घेते. नाश्त्यासाठी काहीच नव्हतं, म्हणजे जे ड्राय स्नॅक्स आहे त्याच्यासाठी मी बनवले डाएट चिवडा. इन्स्टंट होणारा असतो तो, काही नाही. तेलावरती फक्त हिंग टाकायचं, लसूण ठेचून टाकायचं, थोडंसंच तेल घ्यायचं, तरच तो डाएट, नाही तर मग काय फायदा. आणि मीठ, मसाला आणि पोहे हे सगळं टाकायचं आणि हलवत राहायचं. आता हे जाड पोहे घेतलेत, तुम्हाला पातळ आहे तर पातळ पण घेऊ शकता. हलवत राहायचं जोपर्यंत ते एकदम असे थोडेसे असे असं कुकेडसारखे होत नाही. आणि हे बघा अशी साईज झाली त्याची, दिसते. आणि मग गार झाल्यावरती बर्नीमध्ये टाकून द्यायचं. असं तुम्हाला त्यानंतर मग तुम्ही ॲज अ भेळ पण खाऊ शकतात. लाईक कांदा, मिरची, कोथिंबीर असं इन्स्टंट खायचं असेल तर, नाहीतर थोडेसे चटणी वगैरे टाकून असं पण खाऊ शकतात. आणि नाहीतर मग नुसतंसुद्धा खाऊ शकतात. छान लागतं, मुलांनासुद्धा आवडतं. नायसलचं हे फेवरेट आहे, नायसलला पण आवडतं, सनीला पण आवडतं आणि इन्स्टंट होणारी गोष्ट आहे. सो मी आता हे असं बरणीत भरून ठेवते. मी बोला चवळी केलेली आहे आणि त्याचबरोबर मामीने म्हणजे उज्ज्वला मामीने वडी पाठवलेली, ती हे केलं, ती शॅलो फ्राय केली. म्हणजे आळू वडी आपली असते ना ती शॅलो फ्राय केले. चपाती, भात इज रेडी आता. आणि आज आहे आमची किटी संध्याकाळी. किती दिवसांपासून आज करू म्हणजे ह्या विकेंडला करू. शेवटी फायनली आज डिसाईड झालेली आहे. लास्ट टाईमची किटी म्हणजे फर्स्ट किटी लास्ट टाईमची गेलेली, तर मी आणि फाल्गुनी होतो नाशिकला. सो आज आम्ही प्लॅन केलेलं आहे संध्याकाळी जाणार आहोत डिनरला. सो आज खूप काही ॲक्च्युली गोष्टी प्लॅन आउट आहेत. लेट्स सी कसं काय होत आहे. ते गरम होत आहे. आणि माझे नेल्स बघा अजूनही छान आहेत, छान राहिलेत, काहीतरी अडकले आहेत. सो नेल्सवरचं जे मी 3D केलेलं ते अजूनही असं छान राहिलेलं आहे. चल हे वाइंड अप करून घेते, थोड्या वेळ जरा बसते, कारण मग ते आल्यानंतर मग परत इथे बघा तिथे बघा असं चालू असतं.
नशीब तरी अभि आहे, अभिच जास्त करून गोष्टी मॅनेज करतोय, बट तरी असं बरं नाही वाटत ना, असं कसं बसून राहायचं. मग मी इकडे बघा तिकडे बघा असं चालू असतं मला. चल आता वाजले आहेत 7:30, लाईक 7:35 झालेले. आणि आज बऱ्यापैकी वॉलवर काम झालेलं आहे, जे मी तुम्हाला नाही दाखवणार आहे आत्ता. जेव्हा पूर्ण घर रेडी होईल तेव्हा त्या सगळ्या काही गोष्टी दाखवेल. सुंदर झालं आहे. एक वॉल झालेली आहे, दुसऱ्या वॉलचं थोडासा गडबड झालेलं आहे, सो ते परत करेक्शन होणार आहे. बट छान झालं आहे आणि खूप 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 पसारा आहे. सो सोफा हे सगळे प्लाय वगैरे कट वगैरे करून ठेवलेलं आहे. अँड हे एवढा पसारा. आणि इथे असं लावलेलं आहे कारण प्लाय कापत होते त्यामुळे खूप ते डस्ट जात होतं, म्हणून सध्यापुरता चादर अशी लावलेली आहे. इथे आज एक कलरचा कोट झालेला आहे. प्लस बाथरूम जो आहे तो पूर्णच आता काहीच नाही आहे लाईट वगैरे तुम्हाला दाखवायला. सगळं काढलं आहे. तर मला फक्त टाईल्स चूज करायचे. ती समोरचं पण राहिलेत. अच्छा ते मी पाहिलंच नाही, ते राहिले. खालचं पण राहिलं ॲक्च्युली. ठीक आहे. आणि इकडचं ही जी येलो वॉल होती ती त्याला थोडं व्हाईट पेंट केलं आहे, काहीतरी लावलं आहे त्यांनी. आणि ह्याच्यावरती ॲक्च्युली वेगळा पेंट आता आम्ही करणार आहोत. अँड दिस इज हाऊ आय एम लुकिंग नाव. चालली आहे किटीला. आणि अभि घरी चाललेला म्हणून नायसा अभिबरोबर गेली आहे. सो मी सगळं झाल्यानंतर फाल्गुनीला ड्रॉप करेल आणि मग नायसाला परत एकदा रिटर्न घेऊन येईल. आणि काय नाही, चलो. सो ह्या मधल्या वॉलवर सुद्धा झालेलं आहे, जे चुकलेलं आहे थोडंसं, पण ठीक आहे, ते परत एकदा करतील. आणि उद्या आहे संडे, सो संडेला सुट्टी असते. सोसायटीमध्ये अलाउड नाही आहे काम करायला संडेला, म्हणून उद्या नाही होणार. मोस्टली उद्या नाहीच होणार. पब्लिक हॉलिडेजला पण सुट्टी असते. सो आता डायरेक्ट जे काही आहे ते परवा. चलो लेट्स गो. कोण कोण येणार आहे किटीला तुम्हाला दाखवतेच. सो चला. बाबा गरम एवढं होतं आहे आणि कपड्यांचा एवढा इश्यू झाला आहे ना की मला माझं कबर्ड ओपनच नाही नीट करता येते. जे बाहेर कुठे दिसत आहेत दुसऱ्या वॉर्डरोबमध्ये वगैरे तेच घालता येतात. आय होप आमची रूम ॲटलिस्ट 2-3 दिवसात होईल. बोलला तर आहे अभि. लेट्स सी. बाबा किती आला आहे. सो एवढ्या सगळ्या गडबडीत काही फॉलोअप वगैरे घेतलेला नाही आहे आमच्या ग्रुपमध्ये. फक्त बघितलं आहे की कुठे जायचं आहे, कोणाला पिक करायचं आहे, काही नाही. आज उन्नती नाही आहे. सो तिला नाहीच विचारलं मी. स्नेहा बोलली की आम्ही येतो स्वतः. सो नाही तर युजली मी सगळ्यांना विचारते त्यांना, पण आज नाही टाईम मिळालं. सो आज आमचं मीट आहे पनवेल लंच होम इथे. आलेलं आहे फर्स्ट. कोण मोजतंय? फायनली भेटलेलो आहोत छान अशा पारंपरिक जागेवरती. मस्त. तू कशी आहेस? भूक लागली यार मला. हे बघ भेटायचं जेवायला म्हणून काहीच खाल्लं नाही मी पण. वेलकम कानपिळे सिस्टर्स. मी हलणार नाही इकडं नाही. हां बस. तिला वाटलं तू नाही येणार आहेस असं, तिला वाटलं तू कट. मी बोली ती संडेला बिझी आहे. शी इज सुपर बिझी ऑन संडे.
गार्लिक ऑलरेडी खाल्लेले. हे क्रॅब दे त्यांना. मी पण नाही खात. क्रॅबवाले. अँड दिस इज बोंबील. हे टाक जरा ह्याच्यावरती असं गरम कोलंबी आहे हे असं मोदकवालीला विचार ना आपल्या. इकडे बघ. याच्यापेक्षा मोठा नाही. याच्यापेक्षा मोठा नाही. माझा मोठा असतो याच्यापेक्षा. हे बघ हे बघ हे बघ. छोटे मोठे सगळे दाखव. बहिणीसारखं आहे का? आता गप इमानदारीत सांग. माझा चांगला असतो का हा चांगला आहे? ती दर चतुर्थीला खाते येते पण असा तुला सांगायलाच लागेल ना. तुझं केकची बँड वाजवेल ती. ऐकतेस का? अगं पण ही मोदक किती खाते एका वेळेला? 3-4 मोदक गपत नाही. डन विथ किती मस्त जेवलो. खूप सगळं स्टार्टर आम्ही खाल्लं आणि नाहीसा. तू जेवली? जेवली? पण तू 2 टाइम्स जेवली बोलते. आवडलं तुला जेवण? आजीने छान केलेलं जेवण. स्वीट खायचंय मोठी आहे. शी तिथे नको लोळू सगळीकडे. चला खूप दिवसांनंतर सगळ्यांना भेटून खूप खूप छान वाटलं. बॅक टू होम. वाजलेत 10:30. फुल डे एकदम बिझी गेला. खूप हॅक्टिक होता कारण माझे कलिग्स नव्हते. सो त्यांचे पेशंट्स पण मी आज बघितले. बोथ इन हॉस्पिटल अँड क्लिनिक. सो 10:30 ऑलमोस्ट 12 वाजून गेले. बॅक टू होम. मागच्या महिन्याची किती मिस झाल्यामुळे मधला महिना गेला. बट आता ह्या 4-5 दिवसात एवढं सगळं गडबड चालू आहे. त्यानंतर थोडंसं एकदम हसायला गप्पा मारायला फुल असा टाईम मिळाला आहे आणि सनी आलेला आहे. बॅक टू होम. होम स्वीट होम. सनी बाई एवढा बिझी असतो. फक्त मेस दिसतोय. कसं वाटतंय? काय छान वाटतंय. काहीतरी वेगळं. ते आय गेस पूर्ण झाल्यावरच छान वाटेल. आता थोडंसं अजूनही ते WIP आहे. गुड मॉर्निंग. फ्रेश बघ किती. ज्ञानू आणि सावी बरोबर खेळून आली आहे तर फुल फ्रेश. पोट भरलाय. आजीचा फोन येऊन गेला आईंचा. तर उद्या बोलवले मॅडमला म्हणून अजून खुश. हिची एक्झाम होईल ना. आई बोलल्या पाठव तिला. तू तिला सकाळी घेऊन जा रात्री घेऊन ये. मग पण परवापासून आपल्या एक्झाम आहे. झोप बी व्यवस्थितच झाली आहे ना तिची. हात नाही लावायचं तेच तोंडाला. आज उलट आम्ही कचरा नाही काढला कारण ते अरे 7ला एक्झॅक्ट वाइंड अप केलं. मी लगेच आवरून निघाली. तर मी आता तिला तेच बोलली कचरा काढते आणि लादी पुसून घेते. ही सगळं सांगते. तुझ्या पोरीला काय सांगायलाच नको. तोंड पुसून ये जा. पहिले तोंड पुसून यायचं. ओलं नको. आता तेच हात तोंडाला लावायचं. तुला भजी चालेल? बटाटा भजीच कर. हे बघ किचन बघ आपला. नाही काढणार कसं. त्याला चादर लावली आहे पण आता ना ते खूप मला तिथे नाही. तिथे काहीतरी हे कर ना. सध्या नाही. सध्या असं ओपन कर. मला खूप असं गुदमरल्यासारखं होतंय अचानक. हे अचानक अभि मला बोलला कुठेतरी असं टांगून ठेवा. हे अचानक हे असं कसं तरी वाटायला लागलं. तिथे गेल्यावर बघ आतमध्ये कसं वाटतं गेल्यावरती. त्याला जे सकाळी मी केलेलं तेच जेवण आहे. बिचारायला चवळी आवडते त्याला पण मी बोली वासाला नाही चांगली आहे. पण त्याला त्याच्याबरोबर मी देणार आहे भजी. सो आता भजी फटाफट करते.
बटाटा भाजी आवडते त्याला. काम राहिलं ना माझं आजचं, ते म्हणजे कचरा काढणं, लादी पुसायचं, ते केल्याशिवाय मी काय झोपणार नाही. वाजले आत्ता 11. सो ते पहिले करते, कारण उद्या म्हणजे परत जेव्हा काम चालू होईल तेव्हा तो पसारा नको दिसायला. आणि उद्या आहे फादर्स डे, बट नाहीसाचं असं झालं आहे की आजच आहे आणि बाबांसाठी मी काय करू ना काय नाही. तर म्हणते मी बाबांना मस्त मसाज दिलेला आहे, मी बॅक मसाज, फूट मसाज असं म्हणते. आता आम्ही काय केलं माहिती का, ते जे हे असतात ना आपले काय म्हणतात, सो ते जे बॅग्स असतात ना स्टोरेजचे, त्या एका स्टोरेजच्या बॅगमध्ये सनीचे कपडे ठेवलेत आणि एका स्टोरेजमध्ये माझा आणि नायसाचं प्लॅस्टिक बॅग्समध्ये ते आमच्या दोघींचे कपडे ठेवलेत. आणि मग त्यातनं आम्ही काढले, कारण आता वॉर्डरोब आमचे अडकले गेले, त्याच्यामुळे आम्ही असं केलं आहे. डायरेक्ट ठेवलं तर मग त्याच्यावर डस्ट बसणार, मग परत ते धूत कोण बसेल, मग धुवून लगेच त्याच्यात आम्ही टाकतो. सो तात्पर्य हे आहे की नायसा त्यातनं ते उघडून बिघडून, बाबा तुम्हाला कोणते घालायचे आहेत कपडे, आता मी तुम्हाला काढून देते. फुल बाबांचं पॅम्परिंग सेशन चाललं आहे. मी तिला बोलली उद्या आहे, उद्या करशील ना तू. उद्या ती जाणार आहे दीदीकडे. चला मग फटाफट करते, अजून काय दिवस संपलेला नाही आहे. बट येस, आज मी थकली पण नाही ॲक्च्युली, कारण मी दुपारी थोडीशी झोप काढली. नाहीतर कसं होतं की झोप नाही मिळत ना, म्हणून त्याच्यानंतर मग त्रास व्हायला लागतं. सकाळी 5:30 वाजता जे उठते मग ते डायरेक्ट रात्री झोपते मी, म्हणून मग ते बॉडी पण बिचारी थकायला लागलेली एकदमच. तर मग आज जरा झोपली दुपारी, नायसाला झोपवत होती तर मला पण झोप लागली. सो थोडंसं हाफ ॲन आवर झोपल्यामुळे मी आता फ्रेश आहे. सो आता मी पुढचे 3-4 तास आरामात काम करू शकते, एवढी मी फ्रेश आहे. असं थकल्यासारखं वगैरे फील नाही होते. भूक लागली हो, बायको बिचारी सेम नको म्हणून बटाट्याची भजी करते. बिचारी काय पण छान झालेलं चवळी. हो, आभी पण पोट भरून जेवला. हो का? अभि कधीपासून खायला लागला चवळी? आभी खातो चवळी, आभी खाना खात, त्यांच्याकडे जास्त कोण चवळी असते. आबीचं एक नखरे नाही, जे पुढे दिलं ते खाल्लं. भजी वगैरे दिलं, वडे आणलेली, म्हणजे तू वडे का आणले कुठे असंच ना? कुठले वडे? त्याच्या इकडनं, म्हणजे तिखट पण नाही रे, तुझ्यासारखेच आहेत. त्याला तिखट नाही लागत ना. तुझा कसा होता दिवस? फुल डे बिझी. फुल म्हणजे उद्या पण फुल डे बिझी दिसशील की नाही मला? उद्या थोडं जेवायला तरी येईल. सकाळी जातो डायरेक्ट रात्री येतो. दुसरा दिवस आज. आमचे सिनियर्स सगळे नाही आहेत, कलिग्स माझे, सो सगळी रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. असं आहे. ठीक आहे, मग मी पण बिझीच आहे. का केलं असतं? झालं ना लग्न? कोणाचं लग्न होतं? दीपकचं. हो का? दीपक महाजन आलेलं आपल्याला इन्व्हिटेशन, पण ते खूप लांब होतं. आज ॲक्च्युली आमचं प्लॅन होतंच की जायचं, पण जेव्हा इन्व्हिटेशन आलं प्रकाशचं आणि प्रियंकाचं हो, की डेट्स हे रिव्हील केलेत, एवढं आलं, आमचं प्लॅनच कॅन्सल झालं. आणि लांब पण आहे ना, हा. असं नाही की पुण्यात आहे. पुण्यात असतं तर आपण गेलो असतो काहीतरी वे आउट काढून. आम्ही तेच बोलला की लांब आहे, ठीक आहे, खूप वेळ लागेल. आणि मेन म्हणजे माझे पण हे नव्हते, कलिग्स नव्हते, म्हणून मग मला पण असं विदाऊट असं नोटीस, शॉर्ट नोटीसवर नाही सांगता येणार. पण दोघं पण गोड दिसतात, दीपक आणि अबोली. अबोली किती गोड नाव आहे तुझं. सो नवेंजल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पूर्ण महाजन फॅमिलीला. पूर्ण नवीन सून प्रियंका मोठी नाही, प्रियंका मोठी सून नाही, तिथे दादा पण आहेत ना, जाव आहे ना. 3 भावंड आहेत. 3 भावंड, सगळे छान आहेत. हो, प्रेमळ आहेत पूर्ण फॅमिली. आणि स्पेशल म्हणजे काकी. मी तेच बोलणार, काकींना फोन करूया आपण. काकी एकदम उद्या वगैरे सरप्राईज आणि खुश झाली असते तू गेली असती तर. नाही, करू आपण, करू फोन. थोडस त्यांचं हे झालं ना नॉर्मल, थोडं धावपळीत असतील ना ते. लक्षात नाही आलं करायला पाहिजे.
किती असतं ना आजकाल मेहंदी हा हळदी म्हणजे लाविश. मेहंदी असं काही नाही ते शेवटी पर्सन टू पर्सन पण डिफर करतं. आपण त्याला तेवढं लॅविश बनवलंय. नाहीतर काय पहिले लग्न नव्हती होत होती. आपले आई वडील तर बोलतील आमची लग्न कधी झाली कशी झाली पटापट झाली कळलं पण नाही आपल्या आम्हाला. मुलीच्या वेळी तर अजून किती. बाई मग काय आता म्हणजे एवढे कितीतरी दिवसांआधी आपली ती तयारी चालू होते. त्याच्यानंतर ते सगळे ते दिवस मधले मज्जा. लवकरच जाऊ आपण आणि त्यांना भेटून प्रॉपर शुभेच्छा देऊया, लग्नाच्या शुभेच्छा, आणि लवकरच गेट टुगेदर करू. इनफॅक्ट त्यांना आपण इकडे बोलूया मुंबई साईडला, कारण ते दे आर ऑलवेज म्हणजे मुंबईला आले तर त्यांना थोडं छान वाटतं. पुण्याला काय ते फिरतातच. लालसा मला आज बोलते आई मी पहिले तिथं होतं मला टीचर बनायचंय ना. आता बोलते आई मी टीचर नाही बनणार. का? म्हणजे का ग? किती लहान मुलांना सांभाळायला लागतं. एक रडतोय एक इकडे पळतोय. तू काय मोठी बाई कसे बोलताय. तू काय मोठी आहे आणि टीचर पण अभ्यास करते. मला नाही करायचं. म्हणजे सगळ्यांना अभ्यास करायला लागतं. असं कोणताच फील्ड नाहीये जिथे तू विदाऊट अभ्यास राहू शकते. सगळ्यांना करायला लागतं. मला पण माझ्या ह्याच्यात मला पण करावंच लागतं. इच अँड एव्हरी डे काय नवीन येतंय काय नाही. म्हणजे बाबा पण करतात. प्रत्येक जण तुला जो आजूबाजूला दिसेल तो प्रत्येक जण अभ्यास करत असतो. रेदर ती होम मेकर असली तरी तिचा पण एक वेगळा अभ्यास असतो. अभ्यास हा कधीच संपत नाही आणि संपायला पण नाही पाहिजे. मी तिला ते सगळं मग बोलते आजीने ना खूप छान जेवण केलेलं. मुली तू थँक्यू बोलली का? नाही ग मला एवढी भूक लागलेली ना मग मी खाल्लं फटाफट. मुली थँकफुल राहायचं. आबी हो का? मला एवढी भूक लागलेली. ज्ञानू आणि सावी नुसते पळतात. मी बघितलंच नाही त्यांच्याकडे. पण ती टीचरचं बोलली ना मला एवढं हसू आलं. मुली कसं काय मग तुम्हीच लोक एवढा त्रास देतात टीचरला. तुम्ही मुलं त्रास देतात म्हणून मला टीचर नाही बनायचं. असो सो ह्या नोटवर ब्लॉग एंड करतो. सो हा ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.